टाइम्स. नमस्कार, मी प्रणाली रासे आपल्या ब्रिलियंट टाइम्स मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत एका महिलेवरती एक अत्याचार होत असताना जर ती महिला कशी सक्षमपणे उभी राहते किंवा तिच्या समस्या काय आहेत, आज आपण प्रत्यक्षपणे जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी शीतल प्रकाश भट्टड. मी कोपरगावात राहत होते. माझं सासर हे कोपरगाव आहे आणि माहेर सोलापूर आहे. पूजा विशाल शर्मा एवढी दहशत निर्माण केली, त्यामुळे मला तिला घाबरून, तिच्या गुंडांना घाबरून इथं सोलापुरात येऊन शिक्षण आणि उदरनिर्वाह करायची पाळी आली. त्यामुळे मला न्यायालयाकडून न्याय मिळावा, समाजाकडून न्याय मिळावा, माजी आमदार खासदारांकडून न्याय मिळावा, बंधू भगिनींकडून न्याय मिळावा, सोलापुरातील कोपरगावातील एवढीच माझी विनंती आहे. कारण माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी न्याय मागण्यासाठी ब्रिलियंट टाइम न्यूज कडे माझ्या रेणुकाताई माझ्या मैत्रिणीनं इथपर्यंत पोहोचवलं आणि आता पुढे मला पूर्ण खात्री आणि आत्मविश्वास आहे की मला नक्कीच न्याय मिळेल. मी सध्या आता कोपरगावमध्ये माझं सासर आहे आणि मी सासरी राहते. गेली 12 वर्ष झाले माझे मिस्टर एक्सपायर होऊन. मग आमचं तर व्यवस्थितच चाललेलं होतं, परंतु अचानक ज्यावेळेस ज्या बाईचा नवरा जातो त्यावेळेस तिचं छप्पर डोक्यावरचं जातं आणि ती एकटी पडते. ते एकटे आणि मला 2 मुलं आहेत. मग 2 आणि सासरी माहेरचा कुणाचाही आधार नाही. मी माझ्या हिमतीवरती इथं कसं बसं आम्ही खूप कष्ट केले, खूप आतापर्यंत इथंपर्यंत पोहोचायला आम्हाला कितीतरी हे लागलं. पण शेवटी माणसाची एक मर्यादा असते की विनाकारण बाईला त्रास व्हायलाय, मग सहन करत 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 किती सहन करणार. मग आमच्याच गावामध्ये एक पूजा शर्मा म्हणून एक महिला आहे आणि तिच्या संग तिचे 1-2 गुंड आहेत, जे एक औरंगाबादला राहतो आणि एक मुंबईचा का दिल्ली कुठला आहे. तर त्यांच्या संग तिनं संगनमत करते आणि त्या संगनमतानं ती मला खंडणीचा प्रकार म्हणून एक कॅश मागते. किती मनाला येईल ती रक्कम, की त्याला काहीही अर्थ नाही आहे. तिच्याकडे कुठल्याही प्रकारचा लिगली पुरावा नाही आहे. तिच्याबरोबर तिचे सासरा जो भागचंद शर्मा आहे तो खोटी साक्ष देऊन एकतर्फी निकाल लावून घेतला. आणि ज्या बाईचा नवरा गेला त्या बाई कमीत कमी 1-2 वर्ष डिप्रेशनमध्ये असू शकते. कसं करणार, काय करणार, काहीही कळत नसतं. त्याच्यातनं सुद्धा मिस्टर गेल्या मी कसं बसं काहीतरी करून माझं घर दार सगळं मी कसं तरी उभा केलं. आणि ती म्हणते की आता मी तुझ्या नवऱ्याला पैसे दिले, तू मला पैसे दे, नसेल तर मी तुझ्या घरी येऊन तुझी भांडी फेकते. एकतर्फी निकाल लागलाय माझा. मी पोलिसांना बोलवते, वकिलांना बोलवते, कोर्टात जाते असं. आणि मी कुठवर जाणार कोर्टात? मी जर कोर्ट कचेऱ्या करत बसले तर ह्या मुलांचं भवितव्य कसं घडणार? आजची मुलं ही उद्याचं भविष्य आहेत असं सरकार म्हणतं, समाज म्हणतं. त्या 2 मुलांसाठी मी जगते. माझ्या तर जीवनाला काही अर्थच नाही, परंतु का बाईनं नवरा मेला म्हणून जगू नये, चांगलं राहू नये? आज डॉक्टरांनी सांगितलंय की मॅडम तुम्ही जास्त जर टेन्शन घेतलात, उद्या तुम्हाला काय कमी जास्त झालं, एकतर मला पहिलाच पायनिक अटॅक येऊन गेलेला आहे. हे सगळं कुठं कटुकारस्थान ही पूजा शर्मा आणि तिचा सासरा भागचंद शर्मा आणि तिचा नवरा आणि तिच्या संग ते 2 गुंड आहेत आणि त्यांच्या सगळ्यांसोबत एक 4-5 लोकांची टीम आहे, म्हणजे 10-12 लोकांची टीम आहे. ते अत्यंत क्रूरतेने मला इतका त्रास द्यायला की मी कल्पनाच करू शकत नाही. आणि तिचे मूळचे पैसे तर सोडून ती मला व्याजासहित पैसे दे म्हणते. का बरं? ती काय सावकारी धंदा पत्करलाय का? तिच्याकडे कुठलाही लिगली पुरावा नसताना हे नुसते 100 रुपयाच्या बॉन्डवर, त्याच्यामध्ये काय नोटरी नाही, काय नाही. आपण तर साध्या 10वी-12वीच्या मुलाला जरी विचारलं की हा स्टॅम्प पेपर चालेल का, तर तो सुद्धा म्हणेल की नाही ह्याला नोटरी नाही, काही नाही, 6 महिन्याचा तो कागद चालत नाही. 10,000 जरी द्यायचा असेल तर आपण लिगली नोटरी वगैरे करतो. तिच्याकडे कुठलाही लिगली पुरावा नसताना ती मला एवढे 20 लाख दे, 15 लाख दे, एवढे पैसे मी आणणार कुठं? एकतर्फी निकाल कसा काय लागला? एकतर्फी निकाल लागला म्हणजे माझे मिस्टर गेल्यावरती तिनं नोटीस पाठवल्यावर मला वाटलं की मग मी पण कोर्टामध्ये गेले. कोर्टात गेल्यावरती ती आणि मी सोलापूरला आले. मग सोलापूरला आल्यावर त्याचाच तिनं गैरफायदा घेतल्यावर मला तारखा सांगायचं नाही, काही नाही, आणि पैशाचं पाठबळ लावायचं, प्रत्येक ठिकाणी पैसा लावायचा, कुठे कुठे पैसा पेरली असेल. आणि शहानिशा न करता मी उभारले नाही. केवळ ह्या कारणानं जर जज साहेबांनी निकाल दिला असेल तर मलाही चान्स त्यांनी द्यायला पाहिजे होत. पण चान्स दिला नाही म्हणून मी ठीक आहे चला अपीलमध्ये गेले. पण अपीलामध्ये सुद्धा जज साहेबांनी काहीही न बघता नुसतं आर्ग्युमेंट वरती, वरच्या अपीलमध्ये आपल्याला काही बोलू देत नाहीत, काय नाही, वकिलाचं आर्ग्युमेंट करायचं. आणि त्या एका आर्ग्युमेंट वरती तुम्ही निकाल देता की वर खाली कसा निकाल लागला तसाच वरचा. परत आपण वर जातो, तिथेही सुद्धा आपल्याला काही विचारत नाहीत. म्हणजे आतल्या आत ते काय चालले काय नाही याचं काही शहानिशेच नसतो. आणि ती प्रत्येक ठिकाणी वरचढ करून ती
स्वतःतर्फेच निकाल लावून गेले. मग मला काय न्याय मिळणार नाही का? का ह्या सगळ्या कागदपत्राची पुन्हा एकदा पडताळणी व्हावी, पुन्हा ती केस खाली यावी, अशी मी कोर्टाला, समाजाला, सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी मिळून मला सहकार्य करावे. एका महिलेला, ज्या बाईला नवरा नसताना जर अत्यंत महाभयानक एवढा जर त्रास देणारी एक साधी महिला आहे, एक महिला एका महिलेला समजून न घेता ती बाहेरची माणसं घेते, पुन्हा कुणाला घेतली जातात ते प्रत्यक्षात काय, प्रत्येकाची नावं काय मला माहित नाहीये, पण त्या बाईला सगळं माहित असताना तिनं असं नाही करायला पाहिजे. म्हणून, कारण बाईचा नवरा जेव्हा जातो ना तेव्हा बाई ती पूर्ण ढासळलेली असते. छप्पर नसल्यावर बाईला, डोक्यावर छप्पर नसल्यावर काय करणार ती बाई, कुठे कुठे जाणार? शेवटी मला असं एकच म्हणायचंय की सगळ्यांकडून मला सगळ्यांची सहकार्य हवंय. जनता महाराष्ट्राला मी विनंती करते की माझ्यावरती अत्याचार झाला, माझ्यासारखे असंख्य महिला असतील, कुठे ना कुठे तर असणार, पण ती प्रत्यक्षात असं समोर येऊन बोलू शकत नाहीत. त्यांच्या काही अडचणी असतील. मी सुद्धा आज आत्मदहन करायला निघाले होते, पण माझी एक मैत्रीण रेणुकाताईंनी मला म्हटले की असं नको करू, आपण लढायला पाहिजे, जिंकायला पाहिजे. अगं अन्याय होत असेल, पण आज जर तू उद्या आत्मदहन केली, तुला काय झालं केलं तर तुझ्या मुलांचं भवितव्य काय? खरं ना खरं, आज 2 मुलं पदरात असताना त्यांना लहानाचं मोठं करताना आज काय एक लागत नाही. त्यांचा शिक्षणाचा खर्च आला, वकील आहे, आणि ते दवाखाना आला, ट्युशन आली, या सगळ्याचे फिया वगैरे सगळं एवढा खर्च मी करणार कुठून? आणि शिवाय या बाईला पैसे द्यायचे, हे अन्याय होत नाही का एक प्रकारचा? आणि एकल महिला आहे मी. हा बाबा, आपल्यासोबत नवरा असतो तेव्हा गोष्ट वेगळी असते. एक तर नवरा म्हणजे आपलं चौकोन कुटुंब असतं. हे चौकोन कुटुंब अचानक जातं तेव्हाच आपण त्रिकोण तयार होतं. त्रिकोणाची काय जीवनाला कसं करावं, काय करावं, काहीही कळत नसतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक सहानुभूती देणारं कुणीतरी असावं, करावं असं वाटतं, पण कुणी सुद्धा मला नाही आहे. आम्ही तिघच राहतो. आणि माझी आई होती ती सुद्धा आता मानसिक टेन्शन मध्ये गेली, कारण तिला तिचं जावंही नाही. त्याच्यामुळे आता तिचं कुणाचाच आधार राहिलेला नाहीये. आम्ही तिघं मिळून काय करणार, काय नाही, मला तर काहीच कळत नाहीये. म्हणून मला सगळ्या समाजाला, आमच्या कोपरगावच्या लोकांना सांगायचंय की आमदार, खासदार, मंत्री, संत्री, कुणी का असेना, कुणापर्यंत जर हा व्हिडिओ माझा पोहोचत असेल तर त्यांनी मला खरंच मदत करावी. आणि जो हे खोटे नाटे करून सगळ्याचीच ती फसवणूक करते, पोलिसांची फसवणूक करते, शासनाची फसवणूक करते, आणि एकतर्फी निकाल लावून तुला काय करायचं कर, आम्हाला सगळंच तुझं पाहिजे म्हणून जर म्हटली तर आम्ही काय करायचं? शेवटी मग मला काय करावं लागेल? आत्मदहन करावं लागेल. पण आता करायचं का नाही करायचं, ह्या जर केलं तर मुलांचं भवितव्य कसं व्हायचं? पण शेवटी मी आता फार कंटाळले, कारण ह्या गोष्टीला तर गेली 12 ते 13 वर्ष होत आली. आणि मी शेवटी जर हा माझा निकाल, मला कुणी मदत केली नाही, समाजानं, आमदारांना, खासदारांना, पोलीस प्रशासन, कमिशनर, ह्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की कुठंतरी माझ्यासारख्या बाईला हे पुन्हा एकदा चान्स म्हणून हे कागदाची पडताळणी व्हावी आणि खोट्याचं खोटं आणि खऱ्याचं खरं व्हावं, ही नम्र विनंती आहे. नमस्कार, मी रेणुका सुतार. म्हणजे आज मी माझ्या बहिणीची मदत करत आहे. म्हणजे अनेक असे असंख्य महिला आहेत, विधवा महिला, त्यांच्यावर म्हणजे मला असं सहकार्य करायला आवडतंच आणि माझी सेवाही आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्या म्हणजे अधिकाऱ्याला, न्यायालयाला, कमिशनरला, सगळ्यांना मी हेच बोलते की अशा महिलांना तुम्ही मदत करा. आणि हे महिला घुटून मरण्यापेक्षा, त्यांनी स्वतःहून म्हणत होते की मी आता माझा जीव संपत आहे, म्हणून मी म्हटलं तुमच्यापर्यंत, तुमच्या चॅनलपर्यंत आणले आणि सहकार्य त्यांना एवढंच केलं की तुम्ही घाबरू नका, तुमच्या पाठबळ आम्ही सर्व समाज हे सगळे आहेत आणि इथून पुढे तुम्हाला काहीही होणार नाही. तर मुलांचं भविष्य आहे, तुम्ही आनंदाने जगा, पण तुमच्या बरोबर जे काही घडत आहे त्या अन्यायाला तुम्ही टक्कर द्या, एवढंच मी म्हटलं. आणि महिलांच्या विरुद्ध लढायला त्यांना सांगितलं, जे काही तुमच्या बरोबर होत आहे ते तुम्ही खरंच म्हणजे खूप कष्टानं तुम्ही एवढं हे करत आहे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तोंड द्या, सामोरे या आणि ह्यातून बाहेर पडा, एवढं मी म्हटलं. आणि अनेक महिला, एक मधू आहे, अनेक मधू आहेत, एक रेणुका आहे, अनेक रेणुका आहेत, असे अनेक अंधारात बसलेले विधवा लोक आहेत, त्यांना तुम्ही मदत करा, सहकार्य करा, हेच माझी विनंती आहे. आणि मी एक म्हणजे विधवा महिलांसाठी एक कविता केलेली आहे, ते म्हणून दाखवणार आहे मी. म्हणजे विधवा न्याय मागायला गेले न्याय दरबारी, न्याय मागायला गेले न्याय दरबारी, न्याय मिळाला नाही त्यांच्या गाभारी, न्याय मिळाला नाही त्यांच्या गाभारी. सहन किती करावे एकलकोंडी महिला, सहन किती करावे एकलकोंडी महिला, जगत होती महिला तिचे जीवन अंधारी, जगत होती महिला तिचे जीवन अंधारी. मिळाले नाही मंदिरात न्याय तिला, मिळाले नाही मंदिरात न्याय तिला, अंधारातून प्रकाशाच्या न्यायालयात, अंधारातून प्रकाशाच्या न्यायालयात. पोटाची भूक डोळ्यात होती अश्रू, पोटाची भूक डोळ्यात होती अश्रू, शरीराला आजार भविष्य होते आजारी. अपेक्षा आणि इच्छा आहे की माझ्यासारख्या असंख्य महिला आहेत,
मला जर न्याय मिळाला आणि तर अशी चूक परत ती बाई सुद्धा करणार नाही आणि मी सगळ्यांना मदत करीन, माझ्यासारख्या असंख्य महिलांना इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, एवढंच मला म्हणायचंय. कारण न्याय मिळणं हे खूप गरजेचं आहे. यासाठी मी सगळ्यांना विनंती करते, शासनाला, प्रशासनाला, पुन्हा एकदा समाजाला, आमच्या कोपरगाव मधल्या सगळ्या बंधू भगिनींना, आमदार खासदारांना, की माझं खरंच मनापासून हा प्रश्न मिटावा आणि मला न्याय मिळावा. एकल महिला आहे आणि माझ्यासारखे, त्यामुळे असंख्य महिलांना सुद्धा न्याय मिळाल्यासारखं होईल आणि माझं बघून प्रत्येक महिला तुमच्यापर्यंत पोहोचेल. नाही पोहोचली तर मीच त्या महिलांना तुमच्यापर्यंत पोहोचवेन, एवढीच माझी विनंती आहे. न्यायावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ही विनंती आहे फक्त माझी. माझा संपर्क नंबर आहे 9834 52 83 19. दुसरा नंबर आहे 9370 63 16 44. ह्या नंबरवर संपर्क साधून मला मदत करावी ही माझी आपणा सर्वांना, बंधू भगिनींना, आमदार खासदारांना नम्र विनंती आहे.